देखील घटना ताजी आहे. काय पाहता याच्याकडे? एक लक्षात घ्या, सरकार हिंदुत्वादी विचाराचं असलं तरी काही घटना या सरकारमध्ये बसलेले जे काही मोजके अधिकारी आहेत, जे आमची सरकारचीच बदनामी करतायत, पोलीस खात्याची बदनामी करतायत, जिहाद्यांना मदत करतायत, त्यांना संध्याकाळची बिर्याणी जरा जास्तच आवडते हां, त्याच्यामुळे गोपीचंद पडळकर जी असतील, जगताप असतील आणि बाकी आमचे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आमच्या हिंदुत्वादी सरकारला बदनाम करणारे हे जे काही सडके आंबे आहेत, हे जे काही जिहादी त्यांना मदत करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उचलत आहेत. मला आज पोलिसांनी थांबवलं असलं तरी जिहादच्या विरोधात आम्ही कुठेही आमची लढाई कमी करणार नाही, धार कमी करणार नाही. जेवढे आम्ही आमचा महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात जिहाद मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सुनेत्राताई पवारांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं उमेदवार दिला तर शिवसेनेत अजितदादांच्या नंतर काँग्रेसची कृती कशी वाटते? निश्चितपणे निंदनीय आहे. अजितदादांनी काय काँग्रेसच्या बरोबर सरकारमध्ये नव्हते, काँग्रेसच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवली नाही. शेवटी ह्यालाच काँग्रेस म्हणतात. त्याच्यासाठी तर त्याची अधोगती झालेली नाही, ह्याला कारणं आहेत. या कारणामध्ये ज्या अजितदादांच्या बाबतीमध्ये प्रत्येक आज महाराष्ट्राच्या नागरिकात भावनिक आहे, त्या अजितदादांची एक निवडणूक तुम्ही बिनविरोध करून देऊ शकत नाहीत. महाराष्ट्राची जनता यांना कधी माफ करणार नाही.